नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. यावेळी मी दिल्लीत आहे आणि माझ्या सोबत आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव. डॉक्टर जाधव यांची ओळख मी महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही. सध्या ते केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाचे आणि राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत. नरेंद्र जाधव हे रिझर्व्ह बँकेचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते. तशी पोस्ट त्यांच्यासाठी खास निर्माण करण्यात आली होती. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. आयुष्यामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तान आणि इथिओपियामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी डॉक्टर नरेंद्र जाधवांबद्दल काय म्हटलं आहे हे मला तुम्हाला आधीच सांगितलं पाहिजे. पंतप्रधान म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती KR नारायणन यांच्यासारखंच डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय प्रेरणादायी आहे. असा हा माणूस आणि त्याचा विस्मयकारी प्रवास तपासण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. सर नमस्कार. स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये आणि या ग्रेट भेटमध्ये. पण मला पहिल्या प्रथम सर्वांना नमस्कार करतो आणि ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली याचा मला मनापासून आनंद वाटतो. हे मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. इतके वर्ष मी तुम्हाला बघतोय आणि तुमच्याकडे बघितल्यावर अखंड ज्ञानयोग आणि अखंड उत्साह म्हणजे काय हे कळतं. हे सगळं तुम्ही कुठून आणता? मला असं वाटतं की लक्षावधी इतर लोकांसारखाच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरित झालेला माणूस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठ्या समाजाला ज्ञानमार्गी केलं, त्यापैकी मी एक आहे. त्यामुळे ज्ञानमार्गाचा वसा घेतल्यानंतर त्यामध्ये अखंडपणे काम करत राहणं ही माझ्या आयुष्याची मुख्य प्रेरणा झालेली आहे आणि त्या प्रकारे मी काम करत आलेलो आहे. पण उत्साह मला असं वाटतं की आतून ज्यावेळी तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं, माझा पिंड जो आहे. तुम्ही कधीच थकलेले दिसत नाही. करेक्ट. मी जाहीर कार्यक्रमात तुम्हाला पाहिलंय, असं इथे पाहिलंय, खाजगी संभाषणात पाहिलंय, कधीही थकलेले तुम्ही दिसत नाही. मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्हाला खूप आवेगानं काही मांडायचं असतं त्यावेळी आणि ते करण्यासाठी लागणारी ऊर्जा आतूनच आपोआप येत असते. तिथे माझा जो पिंड आहे, पिंड हा शब्द कदाचित चुकीचा असेल, परंतु माझा मुख्य बाणा जो आहे तो शिक्षकाचा आहे. मी शिक्षक आहे. मी अनेक रोल केलेले जरी असले तरी मुख्यत्वे करून मी शिक्षक आहे असं मला वाटतं. आणि मला ज्यावेळी आवर्जून काहीतरी सांगायचं असतं ते आतून ज्यावेळी येत असतं त्यावेळी ते ऊर्जा घेऊनच येत असतं. त्यामुळे ऊर्जेचा मला कधीही तुटवडा माझ्या आयुष्यात आजवर तरी भासलेला नाही. तुटवडा तर भासलेलाच नाही आहे, पण तुमच्या ऊर्जेची लागण इतर सर्वांना होते, आजूबाजूच्या सर्वांना होते, तुम्ही ज्यांच्याशी बोलता त्यांनाही होते. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आज तुम्ही नियोजन आयोगाचे प्लॅनिंग कमिशनचे मेंबर आहात, बरोबर. सरकारच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सुद्धा मेंबर आहात. याचा अर्थ असा होतो की पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा UPAच्या अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांच्याही तुम्ही अत्यंत जवळ आहात. या देशामध्ये 100 माणसं सुद्धा अशी नसतील की दोघांच्या इतकी जवळ आहेत. तुम्ही जिथून सुरुवात केली त्या वडाळ्यापासून प्रवास आहे आणि इथे येऊन पोचलात सत्तेच्या अतिशय जवळ. कसं पाहताय याकडे? मी आयुष्यभर झपाटल्यासारखा काम करत आलेलो आहे आणि त्या प्रवासामध्ये मी आज इथवर येऊन पोचलेलो आहे. ही अतिशय समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि मला असं वाटतं की यातून असंही निष्पन्न होतं की जर तुम्ही अथक प्रयत्न करणार असाल, प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असाल, तुमच्यापुढे जर उत्तुंग ध्येय असेल आणि त्याला जोड देणारी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही खूप काही साध्य करू शकता. मग तुम्ही कुठल्याही वातावरणातून आलेले असला, कुठल्याही सामाजिक परिस्थितीतून वर आलेला असलात तरीसुद्धा तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. आपल्याला माहिती असेल की मी ज्यावेळी आमचा बाप वगैरे लिहिलं होतं आणि माझ्या अनेक भाषणांमधून मी सांगितलेलं आहे की सुरुवातीला मला माझी पहिली जी महत्त्वाकांक्षा होती ती दादा होण्याची होती. कारण मुंबईच्या बकाल वस्तीमध्ये वाढत असताना तिथे सगळ्या मारामारीच्या गोष्टी चालायच्या, त्यावेळी मला असं वाटायचं की आपण दादा व्हावं. ही माझी पहिली, आपण गल्लीचा दादा व्हावा. कारण तिथे अखंड चर्चा हीच असायची आणि मी चांगल्यापैकी मारामाऱ्या वगैरे करत असे. तिथे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा खूप शिकण्यासारखं असतं हे मला आता कळलेलं आहे. नंतर पुढे गेल्यानंतर मला पिऊन व्हावं असं वाटायला लागलं. त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आता असं वाटतं मागे पाहताना की आता हसू येतं, पण त्यावेळी ती हसण्यासारखी परिस्थिती नव्हती.
एकंदरीत सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वातावरणामध्ये जो जो एक बकालपणा होता आणि जी अनिश्चितता होती, त्यामुळे असं वाटायचं की आपल्याला कमी पगार मिळाला तरी चालेल, मात्र आपल्याला पक्की नोकरी असली पाहिजे, परमनंट नोकरी असली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे परमनंट नोकरी एकच असते, ती म्हणजे क्लास 4 एम्प्लॉईची. त्यामुळे मला असं वाटायचं की आपण पिऊन व्हावं. नंतर असं वाटायला लागलं की जरा पुढे गेल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याला यापेक्षा चांगलं काहीतरी करता येईल असं ज्यावेळी वाटायला लागलं, त्यावेळी मला शिक्षक व्हावंसं वाटायला लागलं. त्यानंतर प्राध्यापक व्हावंसं वाटायला लागलं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की आपण हात वरती करतो, अरे इथपर्यंत आपला हात जातोय, अरे इथपर्यंत सुद्धा जातोय, अरे इथपर्यंत सुद्धा जातोय, असं आपण स्वतःला शोधत जातो. आणि ज्या प्रमाणामध्ये आपण स्वतःला शोधत जातो त्या प्रमाणामध्ये मी स्वतःला रचित गेलो. आणि म्हणून मला वाटतं की मी आज इथे येऊन पोहोचलेलो. खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला मुलाखतीच्या शेवटी विचारणार होतो, पण असं दिसतंय की गल्लीचं दादा तुम्हाला व्हायचं होतं. एक एक पायरी तुम्ही वर चढत गेलात आणि आज देशाच्या सत्तेच्या अत्यंत जवळ आहात. आता तुमची महत्वाकांक्षा काय आहे? हे पहा, मला असं वाटतं की अगदी लहान असताना ज्यावेळी पूर्णपणे नकारात्मक वातावरणामध्ये मी वाढत असताना, त्यावेळी असं वाटायचं की वाय मी, असं वाटायचं वाय मी, म्हणजे मलाच काय हे भोगावं लागते. अशा प्रकारच्या लहानपणी त्या वेदना असायच्या, ज्या एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी वाढत होतो. नंतर मी आता अशा अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेलो आहे की मी स्वतःला प्रश्न विचारतो, वाय नॉट मी. त्यामुळे माझा जो प्रवास झालेला आहे तो वाय मी पासून वाय नॉट मी इथपर्यंत हा प्रवास झालेला आहे. माझी 60 जवळ आली असली तरी मी अजून संपलेलो नाही आणि मला अजून पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत. महत्वाकांक्षेबद्दल जर म्हणाल तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट शक्य आहे. कारण अलीकडेच एका पत्रकाराची चर्चा चालली होती आणि महाराष्ट्रातली जी माणसं मोठ्या पदावर गेली त्यांच्याविषयी चर्चा होती. बरोबर. आणि तो पत्रकार असं म्हणाला की डॉक्टर नरेंद्र जाधव कुणीही होऊ शकतात, कुठेही पोहोचू शकतात, बरोबर. ते देशाचे राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतात. या विधानाला खरोखरच गांभीर्य आहे का, अर्थ आहे का? तुमच्या पत्रकार मित्रांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये त्यांची भावना व्यक्त झालेली आहे. त्या भावनेचा पूर्णपणे आदर बाळगून मी असं म्हणेन की हो, यात अशक्य काहीच नाही, अशक्य काहीच नाही. याचा अर्थ ते होईलच असं नाही, ते होईल असं गृहीत धरणं मूर्खपणाचं आहे, याची मला जाणीव आहे. परंतु या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळे टप्पे येत जाणार आहे. त्यापैकी कुठला टप्पा मी यानंतरच्या काळामध्ये गाठणार आहे, मला असं वाटतं की याचं उत्तर काळच देऊ शकेल. याचं उत्तर काळच देईल. पण जो काळ तुम्ही पाहिलेला आहे, अगदी मी सुरुवात करतो त्या वडाळ्याच्या बीपीटीच्या कॉलनीपासून, बरोबर, तिथपासून आजपर्यंत असा कोणता आयुष्यात क्षण होता की तुम्ही त्या सगळ्या बीपीटी कॉलनीतल्या त्या गुन्हेगारीमध्ये आपलं बालपण घालवत होता? तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला गल्लीतला दादा व्हायचं होतं, बीपीटीच्या त्या बंगाराच्या चोऱ्या व्हायच्या, त्या तुम्ही पाहत होता. असा कोणता क्षण होता की हे नाही, यापेक्षा वेगळं काहीतरी करायला पाहिजे, यातून बाहेर पडलं पाहिजे? मला असं वाटतं की एक टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच येत असतात. पहिला टर्निंग पॉईंट जो आला तो शाळेमध्ये मी असताना आला असं मला वाटतं. माझ्या एकंदरीत आयुष्यामध्ये माझ्या वडिलांचं, म्हणजे ज्यांचा उल्लेख मी माझा बाप म्हणून केलेला आहे, त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि असायलाच हवं. म्हणूनच मी त्या आमचा बाप आणि आम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. अगदी लहान असताना शाळेमध्ये ज्यावेळी मी होतो त्यातल्या 2 गोष्टी मला मुद्दाम सांगायच्या वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये असताना माझा ज्यावेळी पहिला नंबर यायला लागला त्यावेळी आमच्या घरी येणारे जे लोक असायचे, आता तुम्ही कल्पना करू शकता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या घरी कशा प्रकारचे लोक येणार, गावाकडचे लोक येणार किंवा इतर कर्मचारी जे स्थानिक होते ते येणार. तर त्या सगळ्यांचा मला एक प्रश्न ठरलेला असायचा, तू मोठेपणी कोण होणार? असं आमच्या त्या नाशिकच्या बोलीमध्ये तू मोठेपणी कोण होणार असं विचारायचं. तर त्या वयातली मुलं जसं गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे. एक दिवशी माझ्या मोठ्या भावाने मला विचारलं. माझा मोठा भाऊ म्हणजे आमच्या टीमचा कॅप्टन JD जाधव, जो नंतरच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त झाला. तो JD जाधव, जनार्दन जाधव माझा सगळ्यात मोठा भाऊ. तो पहिला, मी शेवटचा. तिथे माझा पहिला नंबर चुकला, मी तिथे शेवटचा. त्याने मला विचारलं, काय रे तुला कोण व्हायचं आहे? तर मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतोय तर खरं सांगितलं पाहिजे. तोपर्यंत माझ्या मनामध्ये जे संक्रमण झालं होतं, मला असं वाटलं की आपण खरं सांगावं. म्हणून माझ्या भावाला म्हटलं की मी मोठा झाल्यानंतर लेखक होणार आहे. मी लेखक होणार आहे असं बोलल्याबरोबर त्याचा चेहरा कडू झाला. अरे 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 अरे, याला उपाशी मरायला लागणार, असा तो काहीतरी पुटपुटला. ते माझ्या बापानं ऐकलं आणि माझा बाप पुढे आला. माझा बाप फार कमी बोलत असे, तो हाताने जास्त बोलत असे. त्याने मला विचारलं, काय रे कोण होणार आहे तू? त्यावेळी
मी भावाचा जो अनुभव आला होता त्यामुळे गांगरलो होतो, म्हणून मी पुन्हा गुळमुळी उत्तर द्यायला लागलो. त्यावेळी माझ्या बापानं मला जे सांगितलं ना, ते सगळे माझ्या आयुष्याच्या सगळ्या याची गुरुकिल्ली म्हणता येईल असं आहे, आणि जे मला प्रत्येकाला सांगायचं वाटतं आणि मी प्रत्येकाला ते सांगत असतो पुस्तकाच्या माध्यमातून किंवा भाषणांच्या माध्यमातून. माझा बाप मला म्हणाला त्याच्या रांगड्या भाषेमध्ये, माझा बाप मला म्हणाला, हे पाय, हे लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर व्हय, तू इंजिनियर व्हय, तू बालिस्टर व्हय, पण तू काय कोणाचं ऐकू नको, आणि मी बी तुला सांगणार नाही का तू अमुकच व्हय का धमुकच व्हय, पण मो म्हणणं एकच आहे बरं का, तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना, कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे का समधी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर. इथे मुद्दा अर्थातच चोर होण्याचा नाही, इथे मुद्दा जो आहे तो तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता आणि तुम्ही निवडलेल्या क्षेत्रामध्ये किती उंची गाठता आयुष्यामध्ये अंतिमतः तेच महत्त्वाचं असतं. हा अत्यंत मोलाचा संदेश माझ्या बापानं मला त्या वयात दिला, जो आता माझ्या आयुष्याची प्रेरणा झालेला आहे.